नाशिक येथे उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने महायुतीने मिरवणुकीद्वारे आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला। शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच बीडी भालेकर शाळेलगतच्या अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उमेदवारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला। मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो युतींच्या कार्यकर्त्यांनी हाती ध्वज उंचावून धरलेले धनुष्यबाण आणि कमळाचे चिन्ह लक्ष वेधून घेत होते। रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने आबालवृद्ध महिला या मिरवणुकीत सहभागी झाले होते। हाती भगवा डाऊलाने फडकत कार्यकर्ते युतीच्या उमेदवारांच्या विजयाच्या घोषणा देत पुढे सरकत होते। बीडी भालेकर मैदानावरून निघालेली ही मिरवणूक अण्णाभाऊ साठे पुतळा, बीडी भालेकर शाळेसमोरून गंजामाळ सिग्नल मार्गे, दूध बाजार, भद्रकाली मार्केट, संत गाडगे महाराज चौक, मेन रोड, वंदे मातरम चौक, रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, एमजी रोड, मेहर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली। भव्य मिरवणुकीमुळे अवघा परिसरच भगवामय झाला होता। घोषणांनी परिसर अगदी दुमदुमून गेला होता। मिरवणुकीनंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गोडसे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णायक अधिकारी सूरज मांढरे तर डॉक्टर पवार यांनी अप्पर जिल्हाधिकारी निलेश सागर यांना उमेदवारी अर्ज सादर केला। दरम्यान मिरवणुकीच्या अग्रभागी सजवलेल्या रथावर उमेदवार गोडसे, डॉक्टर भारती पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार संजय राऊत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते बबन घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हा बँक अध्यक्ष केदार आहेर, भाजपा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजे, आमदार देवयानी फरांदे, अनिल कदम, सीमा हिरे, राजाभाऊ वाजे, राहुल आहेर, योगेश घोलप, मनपा विरोधी पक्षनेते अजय बारस्ते, गटनेते विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, विनायक पांडे, महानगर प्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, प्रथमेश गीते, दिनकर पाटील, शिवाजी चुंबळे आदी उपस्थित होते। दरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शन मिरवणुकीत नरेंद्र मोदींचा हुबेहूब छबी असलेला विकास मेहंते हा कलाकारही सहभागी झाला होता। खासदार गोडसे व डॉक्टर भारती पवार यांच्या सोबत मिरवणुकीत चित्ररथावर असलेल्या मेहंतेंनी मोदींसारखे हातवारे आणि शब्दफेकी केल्याने ही मिरवणूक लक्षवेधी ठरली। मिरवणूक मार्गावरती सर्वांनाच अभिवादन करत होते, त्यामुळे कार्यकर्त्यांचा जोश चढला होता, तर दुसरीकडे सर्वसामान्य मतदार कुतूहलाने बघत होता। न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर, यस 9 मीडिया, नाशिक।